उद्याच्या ग्रामसभेला टोटल कर्मचारी तेवढे टोटल सरपंचासहित काय ती ऑर्डर किती निधी आलाय तुम्ही काय ग्रामसभेमध्ये बोलू ते सरपंच नाही आले तर उपसरपंच कोण मी पिया होती मला अधिकार आहे का तुम्ही रेकॉर्ड अधिकार दिले का बोलायचा पी आहे याला अधिकार दिला होता सरपंच कोण म्हणणार तू कोण म्हणणार किती ग्रामसभेला सरपंच उपलब्ध आहे मला सांगा किती ग्रामसभेला उपलब्ध आहे मला ऑन रेकॉर्डिंग पाहिजे तू निवडून मी रजिस्टरवर का काळवर केला मला माहिती की कोण काळवर केला कुठं का केला किती सोसायटीचे पैसे खाला सोसायटीचे किती पैसे आणते वरल्या आरूचे किती पैसे खाला हे आजूबाजून किती खाला बोरं पाडून किती खाला आम्हाला माहिती की गरज नाही यायची निटूर गावचा रहिवासी असून मी आणि गावातील अनेक तरुणांनी या ग्रामपंचायतचे जे काही काम आहेत ते उघड करण्याचं भ्रष्टाचार किती आहे या ग्रामपंचायतीमध्ये ते उघड करण्याचं काम या युवा म्हणजे सुजित असेल आकाश असेल परत आदेश असेल ह्या तरुणांनी ग्रामपंचायतचा भोंगळ कारभार हा चव्हाट्यावर आणलेला आहे। तर आम्ही काही मुद्दे मांडले होते। काही लोक ग्रामपंचायतीतील सदस्य सरपंच असेल उपसरपंच असतील किंवा ग्रामसेवक असेल बरोबर तर यांनी जो काही आट तयार केलेला आहे तो कोणाच्या काळात झाला हे आम्हाला माहिती नाही पण त्याचं लेखी उत्तर द्या म्हणून जर आम्ही त्यांच्याकडे अर्ज दिलं तर ते उडवाउडवीचे उत्तर आम्हाला देत आहेत। तर पहिला मुद्दा आमचा ग्रामपंचायतीला आहे की ग्रामपंचायतीमधील सोसायटीला दिलेली जागा ग्रामपंचायतीच्या ताब्यात घेण्याबाबत ही ग्रामपंचायत सरपंच असतील उपसरपंच असतील किंवा ग्रामसेवक असतील यांना आम्ही अर्ज दिलेला आहे। ती ग्रामपंचायतचा जागा हा हस्तगत करून काही लोकांनी काही व्यक्तीच्या नावावर आट तयार करून त्याच्यावर लोन उचलून 2 मजली इमारत तयार केलेली आहे। पण असं उचलून एवढा कारभार एवढा पैसे उचलून त्याने काय केलेले आहेत आपल्या स्वतःची खडगी भरायचं काम त्याने केलेलं आहे। तर आमचा मुद्दा हाच आहे की सोसायटीची जी जागा दिलेली आहे ती ग्रामपंचायतीच्या ताब्यात यावी हे आम्हाला लेखी उत्तर पाहिजे। विशेष करून ह्या ग्रामपंचायतीमध्ये आम्ही अनेक प्रश्न विचारले विकास कामावर तुम्ही विकास काय केलाय आतापर्यंत विकास काय आहे ह्याचे अनेक प्रश्न आणि निधी कुठं वापरला ह्याचे प्रश्न आम्ही विचारला। त्यावेळेस सरपंच प्रतिनिधी म्हणजे अनिल सोमवंशी हिने काय म्हणते ऍक्च्युली सरपंच इथं कोण आहे प्रतिभा अनिल सोमवंशी आम्ही म्हणलं प्रत्यक्ष सरपंचाला बोलवा तिने म्हणते सरपंचाला बोलवणं होत नाही प्रत्यक्ष यांची मनमानी चलत आहे की सरपंच येणार नाही। आतापर्यंतच्या एकाही ग्रामसभेला ऑन रेकॉर्ड यांच्याकडे व्हिडिओ कुठलाही नाही फक्त एक व्हिडिओ आहे ग्रामसभेचा 20 लोक 6000 लोकसंख्या असलेल्या गावाला 20 लोक ग्रामसभेला असतात म्हणजे किती लाजिरवाणी गोष्ट आहे। आपल्यासोबत ग्रामपंचायत सदस्य कृष्णा शिंदे आहेत। खरं तर ते ग्रामपंचायतमध्ये सदस्य असून सुद्धा त्यांच्या सुद्धा या ग्रामपंचायत बद्दल अडचणी नेमकं काय अडचणी आहेत आपल्या? सर मी आज जवळजवळ 3 वर्ष पूर्ण होत आहेत ग्रामपंचायतीला निवडून सतत प्रत्येक मिटिंग आणि प्रत्येक ग्रामसभा घेण्यासाठी आग्रही असतो मी। प्रत्येक वेळेस ज्या वेळेला ग्रामनिधीचा खर्च ज्या गावातल्या कर वसुली होतोय त्या खर्चाविषयी जर चौकशी केली विचारली असता सरपंचपती उडवाउडवीचे उत्तर देऊन त्याच्यामध्येही भोंगळ कारभार करण्याचा प्रयत्न करतात आणि दलित वस्तीतल्या वारंवार समस्या सांगून आज जवळजवळ 3 वर्षे पूर्ण होत आहेत किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याचं सुशोभीकरण झालं पाहिजे हे वारंवार माझा प्रत्येक मिटिंगमध्ये प्रश्न असतो। परंतु यावरती अद्यापही कुठलाच तोडगा काढण्याचं काम या सरपंचांनी किंवा ग्रामपंचायतच्या ग्रामसेवकाला सांगून मेन हेडवर त्यांचे ठराव घेऊन मी प्रत्येक वेळेस ठराव ही दुहीस मिळवले जाते। सरपंच पतीच्या मनमानी कारभाराला ग्रामस्थांचा विरोध नागरिक आक्रमक आमरण उपोषणाचा इशारा। निलंगा तालुक्यातील निटूर गावातील ग्रामपंचायतीत सध्या सरपंच पतीच्या मनमानी कारभारामुळे गावकरी नागरिक आणि ग्रामपंचायत सदस्य प्रचंड संतप्त झाले आहेत। गावातील विकास कामे ठप्प पडली असून पायाभूत सुविधांचा अभाव तीव्रतेने जाणवत आहे। ग्रामपंचायत सदस्य कृष्णा शिंदे यांनी सांगितलं की ग्रामपंचायतीत निर्णय प्रक्रियेत सरपंच पती थेट हस्तक्षेप करून मनमानी पद्धतीने कामकाज चालवतात। सामान्य नागरिकांच्या अडचणींकडे कोणतेही लक्ष दिलं जात नाही।
गावात रस्ते, पाणीपुरवठा, गटारी, स्वच्छता या मूलभूत समस्यांकडे ग्रामपंचायत दुर्लक्ष करत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर नागरिक आणि ग्रामपंचायत सदस्य कृष्णा शिंदे यांनी आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. निटूर गावात प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून पारदर्शक चौकशी करावी, अन्यथा नागरिकांचा रोष अधिक तीव्र होईल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. निलंगा तालुक्यातील निटूर गावामध्ये कायमच भोंगळ कारभाराची परिस्थिती पाहण्यात येत आहे. 6000 लोकसंख्येचं गाव असलेलं या गावामध्ये या गावकऱ्याचा असा आरोप आहे की सरपंच महिला आहेत, परंतु त्यांचे जे पती आहेत ते इथला कारभार पाहतात आणि त्यांची ग्रामपंचायतमध्ये मनमानी कारभार चालू आहे असं इथल्या पंचायतच्या सर्व म्हणजे नागरिकाचं इथल्या निटूरच्या म्हणणं आहे. इथं काही नागरिक आहेत जमलेले, आपण त्यांना विचारणार आहोत काय नेमकं अडचण आहे गावची आणि गावच्या विकासावर आतापर्यंत कुठली कुठली ठोस पावलं घेण्यात आलेली आहे. नाव काय तुमचं? माझं नाव भरत साठे. मी निटूर गावचा रहिवासी असून मी आणि गावातील अनेक तरुणांनी या ग्रामपंचायतचे जे काही काम आहेत ते उघड करण्याचं, भ्रष्टाचार किती आहे या ग्रामपंचायतीमध्ये ते उघड करण्याचं काम या युवा म्हणजे सुजित असेल, आकाश असेल, परत आदेश असेल, ह्या तरुणांनी ग्रामपंचायतचा भोंगळ कारभार हा चव्हाट्यावर आणलेला आहे. तर आम्ही काही मुद्दे मांडले होते. काही लोक ग्रामपंचायतीतील सदस्य, सरपंच असेल, उपसरपंच असतील किंवा ग्रामसेवक असेल, बरोबर, तर यांनी जो काही आट तयार केलेला आहे तो कोणाच्या काळात झाला हे आम्हाला माहिती नाही, पण त्याचं लेखी उत्तर द्या म्हणून जर आम्ही त्यांच्याकडे अर्ज दिलं तर ते उडवाउडवीचे उत्तर आम्हाला देत आहेत. तर पहिला मुद्दा आमचा ग्रामपंचायतीला आहे की ग्रामपंचायतीमधील सोसायटीला दिलेली जागा ग्रामपंचायतीच्या ताब्यात घेण्याबाबत ही ग्रामपंचायत सरपंच असतील, उपसरपंच असतील किंवा ग्रामसेवक असतील यांना आम्ही अर्ज दिलेला आहे. ती ग्रामपंचायतचा जागा हा हस्तगत करून काही लोकांनी काही व्यक्तीच्या नावावर आट तयार करून त्याच्यावर लोन उचलून 2 मजली इमारत तयार केलेली आहे. पण असं उचलून एवढा कारभार, एवढा पैसे उचलून त्यांनी काय केलेले आहेत, आपल्या स्वतःची खडगी भरायचं काम त्यांनी केलेलं आहे. तर आमचा मुद्दा हाच आहे की सोसायटीची जी जागा दिलेली आहे ती ग्रामपंचायतीच्या ताब्यात यावी, हे आम्हाला लेखी उत्तर पाहिजे. आणि परत स्मशानभूमीचा मुद्दा असेल, आम्ही 2-3 महिन्यापूर्वी जो काही आंदोलन केलं होतं, उलटी हलगी वाजवून आंदोलन केलं होतं, तो आज तागायत मुद्दा संपलेला नाही आणि त्याचं कामही रखडलेलं आहे. फक्त दोन्ही साईडला नाल्याचं JCBनं उकरून ती तसं मुद्दा आहे, अजून त्याचा निकाल विकास झालाय का? विकास तुम्ही सर पंचायत तुम्हाला दिसण्यानुसार तर विकास बघा, इथं बघा ऑनलाईनला बिल काढलाय ग्रामपंचायत विकास कामासाठी 2022-23ला. मी एकदा पंचायतकडे बघा याचा विकास काय झाला का, मी सरांना दाखवलं की बिल आहे मला 4 लाख रुपयाचं 2023. तर सरपंचांची पती काय म्हणते का, हा निधी आमच्या गावात म्हणजे उचलला गेला आणि आम्हाला माहित पण नाही. मग हा कोणी टाकलाय आणि याच्यात तुम्ही बघू शकता त्याच्यात फोटो अक्षरशः ब्लँक फोटो टाकलेत. फोटो दाखव की ब्लँक, म्हणजे आता ग्रामपंचायतचा आहे का, हा रस्त्याचा फोटो आहे. हा कशासाठी टाकलेत की ग्रामपंचायतच्या विकास कामासाठी निधी वापरला, 4 लाख रुपये निधी आहे ग्रामपंचायतच्या विकास कामासाठी आणि ह्यांनी फोटो टाकलेत रस्त्याचा. काही जागी तर अक्षरशः बोट लावून फोटो टाकलेत. आम्ही सर अक्षरशः असे 4-5 बिल विचारते म्हणजे आम्हाला काहीच माहित नाही. म्हणजे ती बिल उचलली कोणी? मग ग्रामपंचायतची बिल उचलायचा अधिकार कोणाकडे असं, ग्रामसेवक आणि पंचायत सरपंच यांनाच असतं ना. ते म्हणजे ती आमच्या कार्यकाळात झाले नाहीत, मागच्या सरपंचा काळात झाले असतील. मागच्या सरपंचा कार्यकाळ संपला 2021ला. मी 2023, 24, 25चे बिल दाखवलेला, त्यामध्ये आमच्या काळात नाही झाला. मेरी पंचायत पंचायत समर्थते ना, ते म्हणजे आमच्याकडे नाही, आमच्या ऑपरेटरने टाकलं नाही, हे आम्हाला माहित नाही असं म्हणाले. गावातल्या प्रत्येक सुशिक्षित नागरिकांनी आहे ना मेरी पंचायत ॲप ही ओपन करून जाणीवपूर्वक ह्या ॲप मधले घोटाळे झालेले निदर्शनास घ्या आणि आपल्या जनतेला पण दाखवा. ही लई महत्वाची बाब आहे, कारण यांना जाब विचारणारे माणसं कोणी इथं राहिले नाहीत आणि जी इथं येत्या जाब विचारायला ना त्यांना उडवडीची उत्तरं देऊन इथून पळून लावण्याचे काम करण्यात येत आहेत. विशेष करून ह्या ग्रामपंचायतीमध्ये आम्ही अनेक प्रश्न विचारले विकास कामावर. तुम्ही विकास काय केलाय, आतापर्यंत विकास काय आहे, ह्याचे अनेक प्रश्न आणि निधी कुठं वापरला ह्याचे प्रश्न आम्ही विचारला. त्यावेळेस सरपंच प्रतिनिधी म्हणजे अनिल सोमवंशी हे काय म्हणते, ऍक्च्युली सरपंच इथं कोण आहे, प्रतिभा अनिल सोमवंशी. आम्ही म्हणलं प्रत्यक्ष सरपंचाला बोलवा,
तिने म्हणते सरपंचाला बोलवणं होत नाही. प्रत्यक्ष यांची मनमानी चलत आहे की सरपंच येणार नाही. आतापर्यंतच्या एकाही ग्रामसभेला ऑन रेकॉर्ड यांच्याकडे व्हिडिओ कुठलाही नाही. फक्त एक व्हिडिओ आहे ग्रामसभेचा. 20 लोक, 6000 लोकसंख्या असलेल्या गावाला 20 लोक ग्रामसभेला असतात म्हणजे किती लाजिरवाणी गोष्ट आहे. सीसीटीव्ही अक्षरशः बंद पडलेले आहे. ग्रामपंचायत मला चालू आहे का ते म्हणते ते पण बंद पडले, बंद पडू ग्रामपंचायत मधला बंद असलेला सीसीटीव्ही करून घ्यायचा. 4.5 लाख रुपये ग्रामसेवकाला कुठली कामं गावात खरं तर व्हायला पाहिजे आणि ज्याची बिलं उचलेत अशी कुठली कामं झाली? आता गावामध्ये तातडीनं करणारे पाण्याचा महत्वाचा मुद्दा पाण्याचा आहे. गावाची सीसीटीव्ही आहे. दलित समाजाची स्मशानभूमी आहे. त्या स्मशानभूमीत स्वतः सरपंच साहेब आले होते. काल थांबायला जागा नाही. समजा एखादी प्रेत घेऊन गेलो आपण तिथं जर एखाद्या व्यक्तीला सर्पदंश झाला तर त्याची रेस्पॉन्सिबिलिटी कोणाची आहे? रात्री कधी पण. आता कसं कोणाची पाहुणी मंडळी लांब असतात, कोणाच्या जवळ असतात. काय तुमचं पुढचं पाऊल काय असणार आहे? काय नाही, फक्त जाणीवपूर्वक कसं काम व्हायला पाहिजे जनतेची. आणि आपण काय करायला लागले ग्रामपंचायत ह्या प्रत्येक गोष्टीचा ठोसपणे आढावा सगळ्या गावकरी नागरिकांना द्यावा लागतो. उपोषण काय तुमची पुढचं पाऊल काय असणार? आता आमचे पाऊल, जर ग्रामपंचायत मेंबर सरपंच असतील, उपसरपंच असतील किंवा ग्रामसेवक असेल तर यांनी जर आमचा मुद्दा क्लिअर केला नाही तर आम्ही मीडियाच्या माध्यमातून आम्ही लोकांना सांगतोय की आम्ही अमरण उपोषण करणार आहोत. आणि सर ग्रामपंचायतीसमोर आमच्या सोसायटीचा मुद्दा जर निकाल लागला नाही तर आम्ही अन्नत्याग करू आणि जोपर्यंत मुद्दा मार्गी लागत नाही तोपर्यंत आम्ही पतीचा मनमानी कारभार चालला चालू आहे. अक्षरशः व्हिडिओ मध्ये त्यांनी आहेत. अक्षरशः व्हिडिओ मध्ये सरपंचाला बोलवणं होत नाही. त्यांची धमकी आहे. अक्षरशः व्हिडिओ करून घेतले. सरपंच ते येऊ शकत नाही. जे आहे ते मी करतो कारभारीतला. हे तुम्ही स्वतः म्हणते. म्हणजे शासनानं पतिराज कायदा संपुष्टात आणला पण इथं पतिराज कायदा अजून पण चालू आहे. गादी ह्या गादीवर आपण एकंदरीत पाहिलं की निटूर ग्रामपंचायतीमध्ये लोकशाही संपुष्टात येत आहे असे इथल्या नागरिकांचं म्हणणं आहे. आणि सरपंच पतीचा जो मनमानी कारभार या निटूर ग्रामपंचायतमध्ये चालत आहे, कुठेतरी याला आळा बसण्यासाठी इथले जे तरुण नागरिक आहेत त्यांनी येणाऱ्या काळामध्ये यांच्या ज्या ठोस भूमिका जर ग्रामपंचायतनं नाही उचलली, पावलं नाही उचलली तर येणाऱ्या काळामध्ये ते आमरण उपोषण करतील आणि ग्रामपंचायतला टाळं ठोकतील असं त्यांचं म्हणणं आहे. कल्याण गुरुकुल हां, बघा आमचा रस्ता कसा झालाय की आम्हाला चला येऊ लागले का 12 महिने झाले. ग्रामपंचायतीच्या बाजूला घर आहे त्यांचं. एकदम हे काही इथं आहे साईडला. बघा तुम्ही इथून बघा. किती दिवसापासून आहे? असंच आहे. सरपंचाला सांगितलंय का काही? मग सरपंचाला रोज सांगता येईल. मग काय म्हणतात? काय करतो, थांबा पुढच्या महिन्यात थांबा, अजून 4 दिवसांनी थांबा. आम्ही उगा पाऊल वाट तर करून द्या म्हणतो. तुम्ही बघा. आपल्यासोबत ग्रामपंचायत सदस्य कृष्णा शिंदे आहेत. खरं तर ते ग्रामपंचायतमध्ये सदस्य असून सुद्धा त्यांच्या सुद्धा या ग्रामपंचायत बद्दल अडचणी, नेमकं काय अडचणी आहेत आपल्या? सर, मी आज जवळजवळ 3 वर्ष पूर्ण होत आहेत ग्रामपंचायतीला निवडून येऊन. सतत प्रत्येक मिटिंग आणि प्रत्येक ग्रामसभा घेण्यासाठी आग्रही असतो मी. प्रत्येक वेळी ज्या वेळेला ग्रामनिधीचा खर्च, ज्या गावातल्या कर वसुली होतोय त्या खर्चाविषयी जर चौकशी केली, विचारली असता सरपंचपती उडवाउडीचे उत्तर देऊन त्याच्यामध्येही भोंगळ कारभार करण्याचा प्रयत्न करतात. आणि दलित वस्तीतल्या वारंवार समस्या सांगून आज जवळजवळ 3 वर्ष पूर्ण होत आहेत किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याचं सुशोभीकरण झालं पाहिजे. हे वारंवार माझा प्रत्येक मिटिंगमध्ये प्रश्न असतो. परंतु यावरती अद्यापही कुठलाच तोडगा काढण्याचं काम या सरपंचांनी किंवा ग्रामपंचायतच्या ग्रामसेवकाला सांगून मेन हेडवर त्यांचे ठराव घेऊन, मी प्रत्येक वेळेस ठराव ही धुळीस मिळवले जाते, काहीच नाही. आणि प्रत्येक वेळेस मी प्रत्येक मिटिंगमध्ये मला एकच उत्तर असते की बाबा तुम्ही मिटिंग घेतल्यानंतर प्रोसिडिंग क्लोज करा. जे अवैध व्यवसाय करणार आहे, तुम्ही जी ना हरकत देणार आहात, की ह्या कारभारामध्ये माझा आक्षेप आहे. प्रत्येक गोष्टीला तुम्ही चुकीच्या पद्धतीने कारभार करत आहेत. हे प्रत्येक वारंवार मी निदर्शनास आणून देण्याचं काम करतो. आता मागल्या काळामध्ये असंच झालं की बाबा सोसायटीला ग्रामपंचायतच्या मासिक बैठकीमध्ये हा विषय घेतला गेला नाही आणि त्याचा आक्षेप घेऊन मी BDOकडे तक्रार केलो. BDOकडे तक्रार केल्या. BDO साहेबांनी त्या तक्रारीचं निवारण करण्यासाठी त्यांचा विस्तार अधिकारी इथं पाठवला. अहवाल तयार केला. अहवाल माझ्या बाजूने दिला की बाबा ही ग्रामसभेच्या ठरावामध्ये किंवा ग्रामसभा जी होती त्याच्या ठरावाची प्रोसिडिंग नाही, प्रोसिडिंग बुकमध्ये ही ठराव घेतलेला नाही, आयत्या वेळेला विषय घेतलेला आहे. आणि त्यानंतर त्यांनी लगेच अहवाल देऊन सांगितले की बाबा ही काम तात्काळ थांबव. ह्याच्यावरही थांबल्यानंतर मी उपविभागीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तक्रार केलो. त्यांनी डायरेक्ट भ्रमणध्वनीद्वारे आपले विस्तार अधिकारी आणि BDO साहेबांना सांगितले की बाबा ह्या कामाला तात्काळ स्थगिती द्या.
नोटीस काढा. यांनी मग प्रत्यक्ष ग्रामसेवकाला, त्यावेळेस TS गायकवाड ग्रामसेवक होते, त्यांना फोन लावून सांगितले किंवा नोटीस काढण्यासाठी आदेश दिले. आदेश दिल्यानंतर त्यांनी नोटीस काढून मला म्हणले की बाबा तुम्ही लेखी अर्ज द्या की नोटीस काढायचं आहे. अरे म्हटलं अर्ज देण्याचा प्रश्नच येत नाही. तरी अर्ज दिलो मी, नोटीस काढली, नोटीस माझ्यापुरती मर्यादित ठेवली आणि काम तसंच चालू. सरपंच पतीचं उत्तर होतं की मी काम बंद करणार नाही, तुला काय करायचं आहे कर. जवळजवळ मी ह्या कामासाठी 3 महिने सतत तक्रारी करत फिरलो. ह्या कामाला आता वारंवार प्रत्येक वेळेस निराशाचे आहे. अधिकारी लोकांनाही मॅनेज करण्याचं काम हे करत होते. मी म्हणलं आता बाबा किती दिवस ह्याच गोष्टीच्या विरोधातच फिरायचं, म्हणून तो विषय मी तक्रार देऊन थांबलो. आज शिवसाहेबाकडे जी आहे तक्रार ती माझी तशीच आहे. अजून त्याच्यावरती निर्णय पण आला. ग्रामसेवकाची काय भूमिका आहे याच्यावर? ग्रामसेवक भूमिका ही सरपंच जे सांगतील सरपंचपती ते मी करणार, ह्या भूमिकेवरती ठाम होते ग्रामसेवक. आता हे नवीन 2 महिने झाले ग्रामसेवक पवारसाहेब आले, ह्यांच्या विषयी निदर्शनास आणून दिलो. त्यांनी मी या विषयाला थोडा चर्चेत घेतले. मी म्हटलं अभ्यास करा ह्या विषयावर, माझ्याकडे कागदपत्र, ह्याचा विषय बघा, चर्चा करा. काहीच चर्चा झाली नाही. ह्याच्यामधून काय विषय झाला हे माहिती नाही. काय भूमिका असणार आहे तुमची पुढची? आता ह्याच्यानंतर मी शिवसाहेबाला तक्रार दिलेली आहे. शिवसाहेबानंतर आता डायरेक्ट मी गावामध्ये आंदोलन करण्याच्या पवित्र्यात आहे. कारण ह्यावरती लोकांनाही सजग केलं. लोकही प्रत्यक्ष कसं आहे, ह्याचे आता सरपंचपतीचे समजा जर 4 लोक सदस्य असून सुद्धा तुम्हाला कसल्याही प्रकारची किंमत नाही बाबा, यांचा प्रत्येक वेळेस समस्या जर समजा किंमत तेवढ्या टायमापुरतं बोलायचं, समस्याला उडवाउडीची उत्तर द्यायचं, मी असंच करणार, माझ्याकडे बहुमत आहे, बहुमताच्या जोरावर मी म्हणणार माझे 15 सदस्य आहेत, मी सरपंच आहे, मी काहीही करणार, तू एकटा का करायचे कर. सरळ आरेरावीची उत्तरे आणि ह्यांचे प्रत्येक उत्तराला ही बिनबुडाची उत्तरं, त्याला कुठंच लिगली किंवा काय. मी म्हणलं बाबा प्रत्येक वेळेस रेकॉर्ड कंप्लीट करत जावा. ग्रामपंचायतीचं रेकॉर्ड अद्यापही कुठलंच कंप्लीट नाही. 1 ते 33 नमुने तसेच पडू नये. अक्षरशः तुम्ही जर प्रत्यक्षात पाहिलो 8ची अशी अवस्था आहे की आज ह्या महाराष्ट्रामध्ये डिजिटल युग येऊन सुद्धा ह्या ग्रामपंचायतीला 8च्या पत्रवाळ्या होऊन गेल्या. अक्षरशः खाडाखोळ, व्हाईटनर सगळे प्रत्यक्ष कुणाचे, म्हणजे गावकऱ्याची प्रॉपर्टी देखील सुरक्षित नाही. बा म्हणलं बाबा ह्याचा सर्वे करा व्यवस्थित, काहीतरी मिटिंगमध्ये तुम्ही चर्चा करा आणि ह्यावरती निर्णय घ्या. ह्याही निर्णय घ्यायला म्हणजे प्रत्यक्ष लोकांच्या हिताच्या कामासाठी निर्णय घेण्यासाठी काहीच देणं घेणं लागलं नाही सर. आणि ह्या सगळं आतापर्यंत 3 वर्ष पंचायतच्या बाजूचा रस्ता आहे. ह्या रस्त्यावरती काहीच तोडगा नाही. सरळ पाणी, घाण लोकांना. आता ह्याच्यावर अक्षरशः ढास आळ्या एवढे सर दलित वस्तीमध्ये तर अशी अवस्था झाली आहे की कुठल्याच नालीची साफसफाई झाली आहे. कुडूम नाल्या, बलप असतील, आंबेडकर पुतळ्यामधले गवत असे, ढिगारी तसेच, गवत तसेच, झुडपं तसेच, समसमभूमीची तशी समस्या असेल. प्रत्येक समस्याला की उत्तरं यांची प्रत्येक समस्या मी येऊन इथं मिटिंगमध्ये मांडणे, यांना वारंवार निदर्शनास आणून देणे, परंतु याच्यावरती उत्तर देऊन उपयोग नाही. प्रत्यक्षात प्रॅक्टिकलमध्ये त्याचं काही कामच झालं नाही. आज 3 वर्ष हीच समस्या आहे. त्यामुळे मी बुवा जनतेला प्रत्येक लोक प्रश्न विचारला, मी प्रत्यक्ष जनतेला म्हणलं की असा विषय लोकांना प्रत्यक्षात लोक स्वतःहून आज ग्रामपंचायतला येऊन की बाबा प्रश्न विचारायला लागले आणि लोकांच्या डोक्यात विषय आली की आता इथून पूर्ण आपली जबाबदारी किंवा काम कसं करू. ग्रामपंचायतला येण्याचा रस्ता आहे. ह्या समस्यामुळे लोक खूप चिडलेले आहेत, लोक वैतागून गेल्यात किंवा लोकांना चिरटाचं प्रमाण जास्त झाले. लोकांना दिसायला लागलं की विकास काहीच नाही. आणि विशेष म्हणजे 15वा वित्त आयोग असेल, 15वा वित्त आयोगामध्ये आतापर्यंत जी मागल्या काळामध्ये झाली होती कामं, ते कामं पूर्णतः बंद पाडण्यात आलेली. मला आपल्या गावामध्ये 5 फिल्टर आरो होते. लोकांच्या सुविधेसाठी 5 फिल्टर आरोची सुविधा करण्यात आली होती. एकही आरो चालू नाही, सगळे आरो बंद आहेत. अक्षरशः कुलूप आहे, त्याचं काम नाही, काहीच नाही. घनकचऱ्याचं काम असेल, कचऱ्याला घंटा गाडी माझ्या वार्डात कधीच फिरत नाही. विषय म्हणजे छोटे छोटे विषयाला देखील यांनी फक्त मुद्दाम होऊन द्वेष समजून बजेट नाही, डायरेक्ट बजेट नाही म्हणतात डायरेक्ट. परिस्थिती आहे. नागरिक इथं ग्रामपंचायतच्या समोर आले, त्यांच्या विकासाच्या मुद्द्यावर ते तुमच्याशी बोलत आहेत. कुठल्या गोष्टी राहिलेल्या आहेत आणि त्याच्यावर कसा तुम्ही तोडगा काढणार आहे? आता आपल्या निटूर गावातील तरुण नागरिक ग्रामपंचायत आलेले आहेत. त्यांचं म्हणणं असं आहे की बुवा गावामध्ये काही नाली सांडपाणीची व्यवस्था नाही व्यवस्थित, नाल्या भरलेल्या आहेत, रस्त्याला बल्ब नाहीत, काय काय ठिकाणी जे नाही ते आपण ह्या 1-8 दिवसामध्ये सगळं नाली सफाई, रस्ते सफाई, विद्युत व्यवस्था पूर्णपणे. सरपंचपतीचा मनमानी कारभार चालू आहे असं सगळ्याचं म्हणणं आहे. तसं काय नाही, ग्रामपंचायत आमच्या जे ठरते त्यानुसारच आपण कारभार करू शकतो.